व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे तंत्रज्ञान। मित्रांनो, मी इथे हा निबंध तयार करताना काही कच्चा आराखडा तयार केलेला आहे, तो मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवलेला आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला। तंत्रज्ञानाची आली दुनिया नवी, ज्ञानाची झाली आता किल्ली भारी। मोबाईल, संगणक, इंटरनेट सोबत कामे होतात झटपट क्षणात। तंत्रज्ञान म्हणजे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी आणि कामे अधिक सोपी, जलद व परिणामकारक करण्यासाठी विज्ञान, ज्ञान, कौशल्ये आणि साधनांचा केलेला उपयोग होय। उदाहरणार्थ, मोबाईल फोन, संगणक, इंटरनेट, रोबोट वाहने, वैद्यकीय उपकरणे, ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल बँकिंग ही सर्व तंत्रज्ञानाची उदाहरणे आहेत। तंत्रज्ञान म्हणजे विज्ञानाच्या मदतीने नवीन साधने, यंत्रे आणि पद्धती तयार करण्याची प्रक्रिया होय। थोडक्यात मानवी जीवन अधिक सोपे, सुरक्षित आणि प्रगत बनवण्यासाठी विज्ञानाचा केलेला व्यावहारिक उपयोग म्हणजे तंत्रज्ञान। शिक्षण झाले ऑनलाईन आता, ज्ञान मिळे घरबसल्या सहजच। शेतात यंत्रे, उद्योगात गती, तंत्रज्ञानामुळे वाढली प्रगती। तंत्रज्ञानामुळे माणसाचे जीवन अधिक सोपे, जलद आणि आरामदायक झाले आहे। तंत्रज्ञानामुळे माहिती काही सेकंदात जगभर पोहोचते। विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण शिकतात, शिक्षण अधिक प्रभावी बनते, दळणवळण सुलभ होते, डॉक्टर रुग्णांवर आधुनिक उपचार करू शकतात, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती होते आणि शेतकरी नवीन यंत्रांच्या मदतीने शेती करू शकतात, उद्योगधंद्याची उत्पादकता वाढते। तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत, वेळ आणि मेहनत वाचते, काम जलद होते आणि संवाद सोपा होतो। परंतु तंत्रज्ञानाचा अतिवापर हानिकारकही ठरू शकतो। मोबाईल आणि इंटरनेटचा चुकीचा वापर केल्यास आरोग्य आणि अभ्यासावर परिणाम होऊ शकतो। तंत्रज्ञानावर अति अवलंबित्व वाढते, मोबाईल व इंटरनेटचे व्यसन लागू शकते, सायबर गुन्हे आणि माहिती चोरीचा धोका वाढतो, प्रत्यक्ष संवाद कमी होतो, काही ठिकाणी रोजगाराच्या संधी कमी होऊ शकतात, डोळे, मान आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते। म्हणूनच तंत्रज्ञानाचा योग्य आणि मर्यादित वापर करणे आवश्यक आहे। योग्य वापर केल्यास तंत्रज्ञान मानवाच्या प्रगतीसाठी खूप उपयुक्त ठरते। त्याचा योग्य आणि मर्यादित वापर केल्यास फायदे अधिक मिळतात आणि तोटे टाळता येतात। तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी वीज आणि इंटरनेटची गरज असते। सर्वांना आधुनिक तंत्रज्ञान सहज उपलब्ध होत नाही। यंत्रे बिघडल्यास कामकाज थांबू शकते। तंत्रज्ञानाची देखभाल आणि दुरुस्ती खर्चिक असते। मानवी भावना, सर्जनशीलता आणि नैतिक निर्णयाची पूर्णपणे जागा तंत्रज्ञान घेऊ शकत नाही। तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करणे कठीण जाते। गोपनीयता आणि माहिती सुरक्षेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात। तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून राहिल्यास मानवी कौशल्ये कमी होऊ शकतात। थोडक्यात, तंत्रज्ञान कितीही प्रगत असले तरी त्याच्या काही मर्यादा असतात। त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर विवेकाने आणि जबाबदारीने करणे आवश्यक आहे। आजचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे। तंत्रज्ञानामुळे शिक्षण, संवाद, संशोधन आणि विकासाला
मोठी चालना मिळाली आहे. तरुण पिढीने तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञान मिळवण्यासाठी, नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी करावा. मोबाईल, इंटरनेट आणि सामाजिक माध्यमांचा वापर मर्यादित व जबाबदारीने करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर टाळून त्याचा सकारात्मक आणि सर्जनशील उपयोग केल्यास उज्ज्वल भविष्य घडवता येईल. तंत्रज्ञानाचा स्वामी बना, गुलाम नाही. ज्ञान, प्रगती आणि समाज हितासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा. फायदे आहेत खूप मोठे, वापर मात्र करावा योग्यरीते. तंत्रज्ञानाचा करू योग्य मान, त्यातूनच होईल देश महान. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास कष्टी चंद्रपूरला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा.